लाल भोपळ्याचे पराठे तयार करण्यासाठी मी इथे लाल भोपळा किसून घेतलेला आहे। आता त्याच्यामध्ये कोथिंबीर, हळद, जिरे, धना पावडर, लाल तिखट, गरम मसाला, चवीनुसार मीठ टाकून आपण हे सर्व एकजीव करून घेऊया। आणि त्यानंतर आपण गव्हाचे पीठ टाकून सुरुवातीला आपण लाल भोपळ्यातच हे पीठ मळून घेणार आहोत आणि नंतर लागेल तसे थोडे थोडे पाणी टाकून पिठाचा गोळा तयार करून घेणार आहोत। त्याला 1 चमचा तेल लावून आपण पुन्हा एकदा मळून 10 मिनिटं आपण हे पीठ मुरण्यासाठी ठेवणार आहोत। 10 मिनिटानंतर त्यातला एक गोळा काढून आपण चपातीला तेल लावतो त्या पद्धतीने तेल लावून त्याची घडी करून आपण हे पराठे लाटून घेणार आहोत। तवा गरम झालेला आहे, त्याच्यावर दोन्ही बाजूनी छान असा खरपूस असा पराठा भाजून घेणार आहोत। आपले छान असे लाल भोपळ्याचे पराठे तयार।